नमस्कार मंडळी, आज आपण कथा ऐकणार आहोत ती तुळजाभवानी आईची. हो, चला तर पाहू. महाराष्ट्राच्या एका छोट्याशा गावात कमलाबाई नावाची एक विधवा स्त्री राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा रोहित हाच तिचा आधार होता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर कमलाबाईंनी खूप कष्ट करून रोहितला वाढवले होते. घरची परिस्थिती गरिबी होती, पण कमलाबाईंची तुळजाभवानी मातेवर अढळ श्रद्धा होती. रोज सकाळी उठल्यावर त्या देवीसमोर दिवा लावत असते आणि आपल्या मुलाच्या सुखासाठी प्रार्थना करत असे. रोहित अभ्यासात हुशार होता. गावातील शिक्षक त्याचे नेहमीच कौतुक करत. कमलाबाईंना वाटत होते की एक दिवस त्यांचा मुलगा मोठा अधिकारी होईल आणि त्याचे सर्व दुःख दूर करील. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एक दिवस रोहित शहरात नोकरीच्या मुलाखतीसाठी गेला. त्याने आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि म्हणाला, आई, मी नोकरी घेऊनच परत येईन. कमलाबाईंनी त्याला तुळजाभवानी मातेचा अंगारा दिला आणि काळजी घेण्यास सांगितलं. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, पण रोहितचा काहीच फोन आला नाही. सुरुवातीला कमलाबाईंना वाटले की मुलाखतीच्या कामात तो व्यस्त असेल, पण आठवडा उलटून गेला तरी त्याचा काही पत्ता लागला नाही. कमलाबाईंची चिंता वाढू लागली. त्यांनी नातेवाईकांना विचारले, शहरात चौकशी केली, पोलिसांना तक्रार दिली, पण कुठेही रोहितचा मागमूस सापडला नाही. दिवसेंदिवस त्याची अवस्था वाईट होत गेली. रात्री झोप लागत नव्हती, जेवणाची इच्छा होत नव्हती. फक्त डोळ्यात अश्रू आणि ओठावर देवीचे नाव होते. एका रात्री कमलाबाई देवीसमोर बसून खूप रडल्या. त्यांनी हात जोडून प्रार्थना केली, आई तुळजाभवानी, माझ्याकडे आता कुणीच नाही. माझा मुलगा मला परत दे. त्याच्याशिवाय माझं जगणं अशक्य आहे. रडता रडता त्यांना तिथेच डुलकी लागली. त्या रात्री त्यांना एक अद्भुत स्वप्न पडलं. स्वप्नात एक तेजस्वी प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून लाल वस्त्र परिधान केलेली एक दिव्य स्त्री प्रकट झाली. तिच्या चेहऱ्यावर अपार तेज होते. ती म्हणाली, घाबरू नकोस, तुझा मुलगा सुरक्षित आहे. उद्या सूर्योदय होण्याआधी गावाच्या पूर्वेकडील जुन्या विहिरीवर जा. सकाळी उठल्यानंतर कमलाबाईंना स्वप्न अगदी स्पष्ट आठवत होतं. त्यांनी गावातील 2 माणसांना सोबत घेतलं आणि त्या विहिरीकडे निघाल्या. तेथे गेल्यावर त्यांना एका झाडाखाली एक तरुण बसलेला दिसला. तो खूप अशक्त झाला होता. कमलाबाईजवळ गेल्या आणि त्यांना धक्का बसला. तो रोहितच होता. रोहितचे डोळे उघडले आणि आईला पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तो आईच्या गळ्यात पडून रडू लागला. काही दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाला होता. त्याची स्मरणशक्ती तात्पुरती गेली होती. तो अनेक दिवस भटकत राहिला. पण ज्या रात्री कमलाबाईंनी देवीकडं आर्त प्रार्थना केली, त्याच रात्री त्याला आपले गाव आणि आई आठवू लागली. संपूर्ण गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोक म्हणू लागले, हा तुळजाभवानी मातेचा चमत्कार आहे. कमलाबाईंनी देवीच्या चरणी नतमस्तक होत अश्रूंनी आभार मानले. त्या दिवसापासून त्यांच्या श्रद्धेत आणखीन वाढ झाली. आजही गावातील लोक ही घटना सांगतात आणि म्हणतात की खरी भक्ती असेल तर तुळजाभवानी माता आपल्या भक्ताची हाक नक्की ऐकते. संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा आणि विश्वास, प्रार्थना याची शक्ती माणसाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात असते. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली? नक्कीच आवडली असेल तर माझ्या अश्विनी स्टोरीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असे नवनवीन कथा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. सर्वांना धन्यवाद.